Mr. Singh sir, and welcome to my YouTube channel, Learn with Singh sir. Today we are going to learn one of the best poem, Unit 1.1, A Teenager's Prayer, written by J. Morse. Do you know meaning of the teenagers? Teenagers means between the age of 13 to 19, and prayer means request to the God. Let's see the first stanza. There are in this poem 5 stanzas and each stanza 5 lines. Let's see first stanza. Each day brings new beginnings. Decisions I must make. And bring means in Marathi meaning आणणे. And beginning means सुरुवात. Each day brings new beginnings, म्हणजे नवीन दररोज दिवसाची सुरुवात आणि त्या दिवसाच्या सुरुवातीमध्ये डिसिजन्स आय मस्ट मेक, मला माझा स्वतःचा निर्णय घ्यावा लागेल. डिसिजन्स मीन्स इन सिमिलर वर्ड्स रिसोल्युशन. अँड आय मस्ट मेक, आणि मला तो घ्यावाच लागेल. मस्ट लॉंग डिझायर. I am the only one to choose the road that I will take. Only just, आणि मला तो स्वतःला घ्यायचा आहे, चूज करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. The similar words select the road that I will take. आणि मार्गावर मला तो घ्यायचा आहे. रोड मीन्स पाथ, वे. आपण सिमिलर रोडला पाथ लिहू शकतो. पाथ मीन्स पाऊल रस्ता आणि वे म्हणजे मार्ग. आणि या मार्गावर मला तो निवडायचा आहे. आय विल टेक, घ्यायचा आहे तुम्हाला. सेकंड स्टांजा. बट बिफोर वी लर्न सेकंड स्टांजा, द फर्स्ट स्टांजा, द रायमिंग स्कीम ABAB and figure of speech, decisions I must make. Decisions I must make. Inversion. Decisions I must make. Name of the figure of speech, inversion. Let's see second answer. I can choose to take the road of life. Here is metaphor example. I can choose to take the road of life because compared to the road of life. So here used the in this poem, name of the figure of speech, metaphor. इथं तुलना केलेली आहे बघा. I can choose to take the road of life. आणि मला जीवनाचा मार्ग निवडायचा आहे, दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. वा, फॉर ग्रेट सक्सेस. आणि मला तो यश प्राप्त करण्यासाठी निवडायचा आहे, सक्सेस. ऑपोजिट वर्ड्स फेल, फेलर, अपयशी. द लीड्स टू ग्रेट सक्सेस, आणि तो यश प्राप्त करण्यासाठी निवडायचा. और ट्रॅव्हल डाऊन द डार्क रोड द लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. अ ट्रॅव्हल. For example, in this poem, the poet, while traveling in the way of life, that times he faces many problems. So he used a dark net. Dark net means here it refers to the evil, bad things or good things that leads to great distress. आणि या मार्गावर जात असताना मला अनेक ताण येणार आहे, ग्रेट डिस्ट्रेस येणार आहे. डिस्ट्रेस मीन्स ग्रेट वरी अँड स्ट्रेन. मला खूप ताण येणार आहे आणि हा ताण मला तो सहन करावा लागेल, तेव्हाच मला यश प्राप्त मिळेल. आपण म्हणतो ना, सक्सेस होण्यासाठी आपल्याला परिश्रम करावे लागतात आणि या परिश्रमामध्ये मला
परिश्रम करून मला तो यश प्राप्त करायचे. वर सांगितले दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, आणि मला यशाचा पाठिंबा पाहिजे. थर्ड स्टांजा. आणि हे सगळं करत असताना कवी देवाला प्रार्थना करतोय. काय म्हणतो देवाला बघूया आपण. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. हे देवा, हे सगळं करत असताना माझे डोळे उघड, कारण मला खूप स्ट्रेस यायला लागलाय, डिस्ट्रेस यायला लागलाय, ताण यायला लागलाय. आणि त्यासाठी देवा माझे तू डोळे ओपन कर. कशासाठी? दॅट आय माइट क्लिअरली सी, कारण मी ते स्पष्टपणे पाहू शकतो. क्लिअरली सी, स्पष्टपणे पाहू शकतो. डिअर लॉर्ड. या ठिकाणी बघा ॲपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. डायरेक्टली अड्रेस्ड टू द गॉड. सो द एक्झाम्पल ऑफ द प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, apostrophe Lord God, similar word, and that I might clearly see. आणि ते मला पाहायचंय. Help me stand for what is right. Help me stand for. Stand for. Support me for what is right. आणि खरं काय बरोबर आहे. मी जीवनाच्या मार्गावर चालत असताना या माझ्या अवतीभोवती ज्या गोष्टी आहेत त्यातल्या कोणत्या चांगल्या आहेत आणि कोणत्या वाईट आहेत ते मला पाहण्यासाठी माझे तू डोळे उघड आणि मला ते स्पष्ट दिसलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. हिअर रिक्वेस्ट टू द गॉड पोएट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. वी लर्न इन 8th class, बी द बेस्ट. यू नो अँड आय नो. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि माझ्यातलं चांगलंपणा, माझ्यामध्ये चांगलं काय आहे ते मला कळू दे. अँड फर्स्ट स्टांजा, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. आणि या ठिकाणी जस्ट हा शब्द वापरलेला आहे. जस्ट मीन्स ओनली फॉर मी, फक्त माझ्याकरिता. हेल्प लॉर्ड मला मदत कर. टू से नो मला ठामपणे. से नो मीन्स फोर्सफुली. मला ते म्हणता आलं पाहिजे की से नो when temptations comes my way. आणि जेव्हा माझ्या मार्गावर टेम्पेशन येतील तेव्हा मला से म्हणता आलं पाहिजे. काय म्हणता आलं पाहिजे? से नो म्हणता आलं पाहिजे. when temptations comes my way. Temptations means a strong wish to do something bad or wrong. वाईट गोष्टी कोणत्या आहेत आणि चांगल्या कोणत्या आहेत माझ्या मार्गावर. अशा जर माझ्याकडे जर एखादी वाईट गोष्ट असेल तर त्यावेळेस मी असं म्हटलं पाहिजे की जस्ट से नो ही माझ्याकरता नाही आहे, माझ्याकडे चांगल्याच गोष्टी आहेत असं इथं म्हटलं पाहिजे. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. आणि हे सगळं करत असताना माझं शरीर कसं ठेवतो. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. माझं शरीर तू तंदुरुस्त ठेव, क्लीन ठेव. क्लीनला ऑपोजिट वर्ड आपण बघितला कोणता असं तर तो डर्टी आहे. परंतु माझं शरीर कसं पाहिजे? क्लीन पाहिजे. कसं पाहिजे? क्लीन पाहिजे. अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आणि मला या धावपळीच्या जीवनामध्ये नाउ डेज व्हेरी फास्ट लाईफ, सो अँड माय फिट फॉर माय लाईफ ईच डे. आणि माझं जीवन या ठिकाणी तंदुरुस्त असायला पाहिजे, फिट असायला पाहिजे. कारण प्रत्येक दिवसासाठी लास्ट स्टांजा, when my teenage years are over, I know that I will see. When my teenage years are over, जेव्हा माझं हे जे 13 to 19 जो एज आहे हा माझा ओव्हर होईल. ओव्हर मीन्स समाप्त होईल. काय होईल? समाप्त होईल. अशा वेळेस आय नो दॅट आय विल सी. आणि मी ते पाहीन. आणि मला माहिती आहे आय विल सी, मी ते पाहीन. दॅट लाईफ इज लिव्ड. आणि मी चांगलं जीवन जगलेलो असेल. लिव्ड हा शब्द वापरलेला आहे. इट इज व्हेरी बेस्ट. आणि ते माझ्याकरता खूपच चांगलं असेल. बट आय रिक्वेस्ट टू यू, द पोएट रिक्वेस्ट टू यू द गॉड विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. परंतु तू माझ्या सोबत असतील चालत असताना, अशी या ठिकाणी
देवाला या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. तर या कवितेमध्ये लेखकाने शेवटी सांगायचं म्हटलं तर जो सारांश आहे, ज्याला आपण समरी म्हणतो, या ठिकाणी फक्त माझं जीवन चांगलं जगावं आणि जगत असताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी सोडवत असताना मला फक्त तुझी साथ हवी अशी या ठिकाणी विनंती केलेली आहे. आणि मी मार्ग सापडत असताना वाईट गोष्टी चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत ह्या सुद्धा मला माहीत व्हायला पाहिजेत आणि मी चांगल्याच गोष्टी निवडल्या पाहिजेत. जेव्हा तू माझ्यासोबत असतील तेव्हा मी चांगल्याच गोष्टी निवडेल अशी या ठिकाणी या कवितेचा सारांश आहे. या ठिकाणी अजून एक अलंकार म्हणजे फिगर ऑफ स्पीचचं उदाहरण दिलेलं आहे. कोणता सर ते तर ऑर ट्रॅव्हल, आपण असं म्हणू ट्रॅव्हल डाऊन द डार्क नेट road. Travel down the darkened road. Here used in this poem, name of the figure of speech, alliteration. Why? The sound of the letter has been repeated. D. The sound of the letter has been repeated. D. So here use the figure of speech of the alliteration. अशा प्रकारची ही पोएम होती टीनेजर्स प्रेयर युनिट 1.1. अशा प्रकारच्या माझ्या पुढच्या कविता पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस बटन